राम राम मंडळी. 12 वाजता जेवण आहे. मेनू खास आहे, मेनू जबरदस्त आहे. स्पेशल तुपामधला शिरा आहे आज. ही काय बरी माझी पहिल्यांदा चपातीचं पीठ मळतोय. बघू आता कार भरायला पटतंय का. ऐंशी टक्के साल निघते अशी. आपण आता कांदा भजीची तयारी करतोय. कांदा, टमाटा, अद्रक आणि लसूण हे भाजून झालेलं आहे. आपण आता हे गार झाल्यानंतर ह्याची ग्रेव्ही बनवायची. चपाती कशी टमा 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 फुगली पाहिजे. आपण याच्यातच थोडेसे फोडणीला कोथिंबीर टाकू, टोमॅटो आणि हे जिरी बारीक केलेली आहे. फोडणीमध्ये नाही टाकत आहे मी, म्हणजे ह्याचा वास आला पाहिजे डाळीमध्ये. आता ह्याच्यात फोडणी बसले व्हायची. व्हेज कोल्हापूरला पण फोडणी दिलेली आहे आपण. आता हो व्हेज कोल्हापुरी. पाणी कसं खळा 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 उकळतंय. 10 मिनिटात भात तयार. हे असं छोटं छोटं वाजायला लागलं, गॅस बंद करायचा. जेवण तयार झालंय. आता वरती कार्यक्रम चालू आहे साहेबांचा. पायनॅपल रवा, डाळ, व्हेज कोल्हापुरी, जिरा राईस, छोले. आता पाहुणे मंडळी जेवतात आहे. साहेब मेनू कसा आहे? काय जेवणाची काय कंप्लेंट? अप्रतिम आहे जेवण, एकदम अप्रतिम आणि एकदम चांगल्या पद्धतीने जेवण होतं. यांनी जेवण खूप छान बनवलं. तुम्ही पण नक्की यांच्याकडूनच ऑर्डर. राम राम मंडळी. आज मी करंजाड्याला ओम सोसायटीमध्ये आलेलो आहे. आज ह्या ओम सोसायटीने आपल्याला भरपूर साथ दिलेली आहे. आता तिथं 100 लोकांचा जेवण आहे. आज 12 वाजता जेवण आहे. मेनू खास आहे, मेनू जबरदस्त आहे. मेनू छोले आहे, व्हेज कोल्हापुरी, जिरा राईस, डाळ, चपाती आणि कांदा भजी. आपले स्पेशल कांदा भजी आहे आपल्याला आज. कांदा भजी स्पेशल आहे, पापड आहे आणि लोणचं. असा मेनू आहे आज. आणि पायनॅपल शिरा आहे बरं का. मेन म्हणजे पायनॅपल शिरा आहे आज. स्पेशल तुपामधला शिरा आहे आज. आपण छोले शिजाई टाकणार आहे आणि संगत डाळ शिजाई टाकणार आहे. तिथनं पुढं तयारी चालू असते. भाजी कटाई चालू आहे आणि सगळं रेडी मध्ये येतात. आता काही असं शिजाय टाकायचं. पाणी काढून घेतलेलं आहे गरम पाण्यात. पहिल्यांदा रात्री गरम पाण्यात आपण भिजू टाकलेलं आहे. आता शिजाय टाकायचं. इकडे डाळ टाकायची, तिथे डाळ टाकायची आणि इथे छोले टाकलेलं आहे. खळा 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 उकळत आहे बघा पाणी. आता आपण आता तुरडाळ टाकणार आहे. अर्धी शिजस्तर टाकणार आहे. अर्धी शिजवायची. साधा लसूण आहे त्याच्यामुळे उशीर लागतोय आज आपल्याला. झाली कटाई, झाली कटाई सगळी झाली. आता फक्त आपल्याला चपातीचं कारभारणीला पीठ मळायला सांगितलंय आपण. शिजत आली आता तुरडाळ, अर्धी शिजत आली. आता आपण मूग डाळ टाकू.
माझी कारभारीण माझी डायरेक्ट मला पुरीचं बी पीठ मळायच लावती, चपातीचं बी आत मलाच मळायला लावलंय. पहिल्यांदा चपातीचं पीठ मळतोय, बघू आता कारभारीला पटतंय का. आधी आपण पीठ टाकतो. आपल्या मापाने मीठ टाकायचं. मीठ टाकतो. पाणी वाटायचं आहे. आपण पहिला 26 जानेवारीला जिथं स्वयंपाक केला होता त्यावेळेस आपल्याला 400 लोकांचं जेवण होतं, सोसायटीचं जेवण होतं. आणि पहिला स्वयंपाक केलेला आहे, त्याची तुम्हाला वरती लिंक भेटत. छोलेत काय करायचं असतं, अर्धा छोले शिजवलाय, आता अर्धा राहिलाय, मग त्याला मीठ टाकायचं, म्हणजे आतमध्ये मीठ गेलं पाहिजे. फोडणी टाकताना नाही, आता शिजताना थोडं मीठ टाकायचं. आपण हे शिजताना थोडं मीठ टाकलंय, म्हणजे आपण मिठाच्या पाण्यामध्ये शिजवतो. मिठाच्या पाण्यामध्ये शिजवलं की त्या छोलेला पण मीठ लागतं. डाळ शिजली. आता आपण खाली उतरून घेऊ. पाण्यासारखे सगळं पाणी झाले, डाळीचं पाणी झाले. खाली उतरून घेऊ, नंतर आपण फोडणी टाकायची. आता कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटो आपण भाजून घेऊया. पहिल्यांदा आपण तेल टाकू. तेल टाकलंय, अद्रक टाकू. 80% सगळा साल निघाली बघा. 80% साल निघते. अशी पाकाली का नाही, अर्धा चिरायचा. 80% साल निघते. आपण आता कांदा भजीची तयारी करतोय. ओवा, मीठ, कढीपत्ता हा टाकून आपण मिक्स करणार आहे. त्याला पाणी सुटस तर थोड्या वेळाने पाणी सुटेल. ह्याला पीठ टाकायचं नंतर, पाणी सुटल्यानंतर. आणि आता ही बारीक मिरची कापलेली आहे, ही मिरची पण ह्याच्यात टाकायची आपल्याला. हे मिक्स झाला कांदा आणि मीठ. ते झाकण ठेवा, त्याच्यावर ठेवा झाकण. हे मिक्स करायचं. नंतर मिरची मिक्स होईल, नंतर ही सगळी मिरची नंतर मिक्स होणार आहे बेसन टाकल्यानंतर. आपण छोले शिजवून घेतोय बघा. घा झाला ना, एकदम पुरण झालं एकदम आहे का. आता हे छोले शिजलेला आहे, त्याला उतरून घ्यायचा, नंतर फोडणी टाकायची.
आपण व्हेज कोल्हापुरीसाठी एक बादली पाणी टाकलंय. बटाटा, फ्लावर आणि शिमला मिरची हे शिजाय टाकतोय. कांदा, टमाटा, अद्रक आणि लसूण हे भाजून झालेलं आहे. आपण आता हे गार झाल्यानंतर ह्याची ग्रेव्ही बनवायची. शिजला बघा, शिजलाय आता शिजलाय. आपण ह्याला नंतर फोडणी द्यायला. आता बंद करायचा, लय पण गाळ करायचा नाही, अर्धवट करायचा. नंतर फोडणीमध्ये शिजणार आहे म्हणजे आपण ह्याला मसाला लागतो. आता बंद करू आपण. आता सगळं झालेली आहे तयारी. आधी आपण भात करून घेऊ, नंतर पायनापलचा रवा करूया. भाताला पाणी ठेवलंय, ह्याच्यात आता आपण मटेरियल टाकणार आहे. तमालपत्र, जिरी, लवंग थोडीशी, लई नाही, जास्त नाही लवंग घ्यायची, थोडीशी. आणि ही दालचिनी टाकायची आपल्याला. त्याला थोडस भोगा, थोडस तुकडा करू आपण. आपण दालचिनी टाकलेली, गॅस फुल करूया. उकळल्यानंतर भात टाकायचा आपण. कारभारीन चपाती कशी टमा 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 फुगली पाहिजे, याला म्हणायचं चपाती. वा 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 वा. डाळीला फोडणी टाकणार आहे. सामान तयार करतो. डाळ, लसूण टाकलाय आता आपण, कढीपत्ता, हिरवी मिरची. आता डाळीला फोडणी आपली. तवर तिकडं जिरा राईस पाणी तापतंय तोपर्यंत तिकडं. मीठ कुठं आहे, आपण थोडस मीठ टाकूया. फोडणी लसूण लागत नाही म्हणून थोडस मीठ टाकायचं आधी. फोडणी लागत नाही म्हणजे चांगली फोडणी बसते, त्याला करपत नाही खाली. आपण याच्यातच थोडीशी फोडणीला कोथिंबीर टाकू. आता आपण टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो आणि ही जिरी बारीक केलेली आहे. फोडणीमध्ये नाही टाकत आहे मी, म्हणजे ह्याचा वास आला पाहिजे डाळीमध्ये. आता ह्याच्यात फोडणी बसली व्हायची. फोडणी झालेली. आता आपण हे डाळ शिजलेलं वरचं पाणी टाकू. वरचं पाणी टाकलंय आपण आता. त्याला उकळू द्या चांगलं. थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून. उकळताना थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपण नंतर उकळून घेऊ त्याला. तोपर्यंत आपण इकडं ह्याचं सामान तयार करू. व्हेज कोल्हापुरीचं आधी व्हेज कोल्हापूरचे मटेरियल तयार करू आपण.
आपण जिरे टाकले, राई टाकली, जिरे, कढीपत्ता, आपण मीठ टाकू थोडस, कारण फोडणी लागत नाही खाली. आपण मिक्स केलेला मसाला आहे, हे मसाला टाकला आणि हे मगाशी कांदा, लसूण, अद्रक बारीक केलेलं लांबगे. बटर टाकूया आपण ह्याच्यात, बटर टाकलं. ह्याला चांगलं होऊ द्या. आता तेल सोचस तर भाजायचं. तीळ टाकले आपण, तीळ, खोबरा, फोडणीला कोथिंबीर, चांगले होऊ द्या. आता तेल सुट असतो. हे झालं व्हेज कोल्हापूरची फोडणी. झालं व्हेज कोल्हापूरची फोडणी. आपण ह्याच्यात शिमला मिरची टाकणार आहे. तेलाला तवा आलाय, आपण शिमला मिरची टाकू. व्हेज कोल्हापुरीला शिमला मिरची टाकायची. भाजले बघा. आपण भाजून घेतले शिमला मिरची. छोलेला फोडणीसाठी आपण तेल टाकले, मोहरी, जिरे, कढीपत्ता, मगाशी मसाला केलेला मसाला, आपण कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो भाजलेला मसाला आणि हे टाकून हे पण टाकायचं त्याच्यामध्ये. आता मिक्स केलेला मसाला. आपल्याला तेल सुटस तर भाजायचं ते. आता हे भाजू दे चांगलं. भाजलं. आता मसाला भाजून घेतला पण. छोले मसाला, आता फोडणी देऊन झालेले आहेत. छोलेला फोडणी दिली, व्हेज कोल्हापूरला पण फोडणी दिलेली आहे आपण. आता व्हेज कोल्हापुरी, हे छोले, मगाशी आपण मटेरियल टाकला होता त्याला, जिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता टाकलेला होता आपण. बघा कसा कलर आलाय त्याला. असा कलर आला पाहिजे, असा कलर चेंज झाला पाहिजे पाण्याचा, तर एक नंबर जिरा राईस लागतो. पाणी कसं खळा 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 उकळतंय. 10 मिनिटात भात तयार. एकच नंबर पाणी उकळतंय. खळा 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 उकळतंय पाणी. रव्यासाठी आपण पाणी टाकलंय. आता आपण साखर टाकणार आहे. 5 किलो रवा आहे, 5 किलो साखर. हलवा त्याला. परत आपण सामान टाकू. तवर मी तिकडं रवा भाजतोय. आता ना जाड रवा आहे. आपण आता आधी कोरडा भाजायचा आहे त्याला. थोडा कोरडा भाजून परत तूप टाकायचंय. आता ह्याला चांगलं थोडस भाजतो. त्याची वाफ निघोस्तोवर भाजायची. नंतर आपण तूप टाकायचं आणि भाजल्यानंतर त्या पाण्यात आपण उकळी आली की रवा टाकायचा. गावरान तूप आहे, डब्यातलं नाही. स्पेशल आपण तूप मागवलेलं आहे. डेअरीतून घरी बनवतात ते तूप आहे आपल्याकडे. आता आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट टाकणार आहे. बदाम, काजू हे भाजाय टाकायचं. पायनॅपल फ्लेवर. झाकण लाव आणि ठेव. कलर ऑरेंज कलर. भाजला बर का.
हे का कलर चेंज झाला. आता आपण काढू का मेल्यात. हे असं छोटं छोटं वाजायला लागलं. गॅस बंद करायचा गॅस झाकून टाक. ओके झाला. आपण मगाशी कांदा कापून मीठ ओवा टाकून ठेवलं होतं, त्याला पाणी सुटलंय. आता आपण बेसन टाकू. आता भजी करायची तयारी आपली. भजीची तयारी आपली. आता अजून थोड्या वेळ ठेवायचं, मग ह्याला पाणी सुटेल अजून. बघा ह्याच्यात मिरची, कढीपत्ता, ओवा आणि मीठ टाकलेलं आहे. कांदा भजी झाला ना. कांदा भजी सोडलेत. पाणी एक टिपका सुद्धा टाकला नाही. मस्त कुरकुरीत खुसखुशीत भजी होणार. जेवण तयार झालंय. आता वरती कार्यक्रम चालू आहे साहेबांचा. 100 प्लेट मांडलेली आहे. 100 प्लेटचं आपल्याला जेवण आहे. हे बुफे मांडलेलं आहे. टोटल बुफे मांडलेला आहे. ह्याच्यात फक्त आपण जेवण टाकलेलं नाहीये. ज्यावेळेस आपल्याला मालक बोलतील त्यावेळेस आपण जेवण टाकणार आहे. आता तुम्हाला सांगतो मी. पायनॅपल रवा, डाळ, व्हेज कोल्हापुरी, जीरा राईस, छोले. कार्यक्रम तयार झालेला आहे. आता पाहुणे मंडळी जेवतात आहे. पाहुणे मंडळींचं जेवण चालू आहे. साहेब मेनू कसा आहे? टेस्ट बरी आहे ना? ओके, धन्यवाद. सुवासनी बसलेले आहेत. आता त्यांची आपण कंप्लेंट विचारूया. ओके, काय जेवणाची काय कंप्लेंट? अप्रतिम आहे. असं ना? छान आहे जेवण. हो. टोटल जेवण एकदम सुंदर. व्हेज कोल्हापुरी. टेस्टी. ओके, सर्वांना आवडलं. मीठ कमी काय जास्त, मीठ कमी जास्त काय? माझे नाव राहुल गोरखनाथ देशमुख. आज माझ्या आईचं वर्षश्राद्ध होतं आणि आम्ही आपले संजय भाऊ यांना आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली. जेवण एकदम अप्रतिम आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं जेवण होतं. जेवण आमच्याकडे जवळ 100 माणसं आलेले आहेत. सर्वांना जेवण आवडलं आणि त्यांनी त्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढच्या जेवायला आणि पुढच्या यांनाच ऑर्डर द्या. ठीक करा. ह्यांनी जेवण खूप छान. मला तुम्ही पण नक्की ह्यांच्याकडनंच ऑर्डर द्या. थँक्यू.